असताना जे लोक त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदी त्यांना दूध पाजतायत मांडीवर घेऊन. जे लहान मूल पाजतं ना, लहान मुलाला आई पाजते ना, तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा त्यांच्यावर मोदीने आरोप केला. त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपदाची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे सांगा ना? संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही? ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले 10व्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. एका संविधानामध्ये बसतंय का? चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे. ज्या पद्धतीने राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत. संविधान हा देशाचा आधार आहे. तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे. काल आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली. त्यांच्या लहान मुलानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला जे गल्ला होता तो दान केला. तो राग ठेवून त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली. त्यांच्यावर भाजपमध्ये जाण्याचा दबाव केला. त्या आईबापांना आत्महत्या केली. हे संविधानामध्ये आहे का मोदींच्या? सांगा बा मोदींनी. मोदी हे या देशाला लाभलेले गेला 65 वर्षातले असत्य बोलणारे सगळ्यात महान प्रधानमंत्री आहेत. आमच्या संविधानाचा आधार आहे किंवा नारा आहे सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल. पण गेल्या 10 वर्षामध्ये फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात झालेलं आहे. हा मोदींचा नवीन संविधान करता कोणी असेल तर तो गौतम अडाणी. त्यांना गौतम अडाणीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत हे मोदींना सांगायचं आहे. मग उपकार केले का? उपकार केले का? 370 कलम हटवून काय देव लावले काश्मीरमध्ये? आजही काश्मीरमध्ये जवानांच्या हत्या होत आहेत. आजही काश्मीरमधला तरुण बेरोजगार आहे. नवीन उद्योग आला नाही. आजही तिथे सैन्याच्या ताकदीवरच राज्य सुरू आहे. 370 कलम हटवलं सांगताय कोणाला? ठीक आहे हटवलं. पुढे काय? मणिपूरला जाऊन दाखवा. काश्मीरचा विषय संपलाय. तेच कसलं भजन करताय? हिम्मत असेल तर काश्मीरला जाऊन दाखवा आणि गौतम अडाणीला सांगा की मणिपूरमध्ये एखादी प्रॉपर्टी घ्या सरकारची आणि तिथे उद्योग काढा. आहे गौतम अडाणीची हिम्मत?